डीजीसीएने व्हीआयपीच्या प्रवासावेळीस नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्यात। मात्र 2014च्या तुलनेत 2026च्या नव्या गाईडलाईन्स थोड्या विस्तृत आहेत। 2014 मधील गाईडलाईन्सचा काटेकोर अंमलबजावणी झाली नाही असा आरोप रोहित पवारांनी केलाय। अजित पवारांच्या अपघाती निधनाला 2 महिने पूर्ण झाले। अजितदादांच्या आठवणीमध्ये सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी ट्विट केलंय, दादा अजूनही आपल्या अवतीभोवती आहेत असं वाटतं। सुप्रिया सुळे यांचं भावनिक ट्विट। अजितदादांच्या आठवणीमध्ये रुपाली ठोंबरे पाटील भाऊक। ज्या पक्षाचा वटवृक्ष म्हणून अजितदादा काम करत होते तिथल्या महिलांना देखील अजितदादांनी न्याय दिला। रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त पदासाठी 2 नावं चर्चेत। अश्विनी भिडे आणि असीम गुप्ता यांची नावं चर्चेत। मुंबई महापालिकेच्या आयुक्त पदासाठी अश्विनी भिडेंचं नाव आघाडीवर। सरकारी जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचा सरकारचा निर्णय। राज्यातील गरजूंना घरं देण्यासाठी सरकारचा निर्णय। मुंबई आणि महानगर वगळून राज्यामध्ये सर्वत्र योजना लागू होणार। 31 डिसेंबरपर्यंत अर्ज स्वीकारणार महसूल विभागाचा निर्णय।